नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर आणि रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. आजचं टॉपिक आहे सात चक्र आणि आपण काही झिबूचे सिम्बॉल सुद्धा आज शिकणार आहोत. आपल्या रेकी लेवल वनला कुठलाही सिम्बॉल आपण शिकवत नाही, पण झिबूचे सिम्बॉल तुम्ही वापरू शकता. यासाठी आपण झिबूचे सिम्बॉल नंतर शिकूया. आणि सात चक्रांबद्दल कोणाला माहिती आहे का? सात चक्र काय आहे? तुम्ही ऐकलेलं आहे का कधी सात चक्रांचं? स्विच ऑन युअर व्हिडिओ. सेवन चक्राबद्दल बघा, आपण काय करतो ना, भरपूरदा असं होतं की आपण व्यक्तीला दोष देत असतो. म्हणजे याचा स्वभाव असा, हिचा स्वभाव तसं, ही चिडचिडी आहे, किंवा हा खूप कंजूस आहे, किंवा याचा हात खूप जास्त खर्च करणारा आहे. अशा प्रकारचे आपण स्वभाव बघतो की नाही व्यक्तींमध्ये? बघतो काय? हो किंवा नाही असं आन्सर द्या. चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता तुम्ही. आपण नेहमी व्यक्तींचे स्वभाव, जसं एखादी व्यक्ती खूप खर्च करत असेल, म्हणजे जिथे तितकी गरज नाही आहे तरी ती व्यक्ती तितकी खर्च करते, तर आपण काय म्हणतो की बापरे, किती नुसतं खर्चच करत राहते. आणि एखाद्याजवळ पैसा आहे पण खर्च करण्याची मानसिकता नाही आहे किंवा खर्च करत नाही, अशा व्यक्तींना आपण बघतो काय? हो. मग आपण काय म्हणतो की हा म्हणजे आपण त्या स्वभाव, की याचा स्वभावच असं आहे. आपण स्वभावाला दोष देतो ना, की या व्यक्तीचा स्वभाव खूप खर्च करणारा आहे किंवा हा खूप कंजूस आहे. म्हणजे आपण नेमकं त्यांच्या स्वभावावर दोष देत होतो. पण आजपासून जेव्हा तुम्ही सात चक्रांचा अभ्यास कराल तर तुम्हाला कळेल की हा व्यक्तीचा दोष नसून त्यांचे सात चक्र जर बॅलन्स नसले, इन बॅलन्स असले, तेव्हा हा प्रॉब्लेम येत असतो. सो आपण सात चक्रांबद्दल संपूर्ण माहिती बघून घेऊया. मी एक स्क्रीन शेअर करते आहे. ओके. स्क्रीन दिसत आहे? स्क्रीन दिसते काय? ओके, थम्स अप करा स्क्रीनवर. ओके, थँक्यू. बघा, आधी आपण काय करूया की सात चक्र आपले कुठे स्थित असतात, आपल्या शरीरामध्ये हे सात चक्र कुठे कुठे असतात, आधी यांची जागा बघून घेऊया, यांचा रंग बघूया. आणि हे बॅलन्स नसतील तर यासाठी मी तुम्हाला मेडिटेशन सुद्धा सांगणार आहे. तो तुम्हाला रोज मेडिटेशन करायचं आहे. 21 मिनिटाचं मेडिटेशन असतं. जर तुम्हाला वाटलं की तुमची चक्र इनबॅलन्स आहे किंवा तर तुम्ही याचं मेडिटेशन करू शकता. ओके. हे बघा, अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये सात चक्र असतात. पहिलं चक्र, आपण जेव्हा मेडिटेशन करतो तर म्हणजे क्राऊन चक्र टू रूट चक्र, म्हणजे आपल्या चक्रांची सुरुवात कशी आहे, खालून तर वरपर्यंत. मेडिटेशनला बसताना आपण रूट चक्रापासून सुरुवात करत असतो, क्राऊन चक्रापासून नाही. ओके. सो बघा, पहिलं आहे रूट चक्र. रूट चक्र इथे असते. आपला जो सगळ्यात शेवटचे भाग आहे खालचं, त्याला मूलाधार चक्र असं म्हटलं जातं. आणि याचं बीज मंत्र, जेव्हा आपल्याला वाटलं की हा चक्र आपला बॅलन्स नाही आहे, तर बीज मंत्रांचं उच्चारण करायचं आपल्याला. बीज मंत्र कुठला आहे यासाठी? लम. स्वादिष्ठान चक्र बघा, नाभीच्या वर, याचं बीज मंत्र आहे वम. फक्त जागा बघून घ्या तुम्ही की आपले सात चक्र कशा प्रकारे कुठे कुठे असतात. याचे संपूर्ण डिटेल्स आपण समोर शिकणारच आहोत. तिसरा चक्र आहे मणिपूर चक्र. चौथा चक्र आहे अनाहत चक्र, हार्ट चक्र असं म्हणतो. पाचवं चक्र आहे विशुद्ध चक्र, त्याला थ्रोट चक्र असं आपण म्हणत असतो. सहावं आहे अजना म्हणजेच थर्ड आय चक्र, आणि सातवं आहे सहस्त्र चक्र म्हणजेच क्राऊन चक्र. ओके, तुम्हाला आता याच्या जागा कळलेल्या आहे आणि यांचे रंग. सो आपण प्रत्येक चक्रांचं एक डिटेल सगळं बघूया, की आपल्या लाईफमध्ये जर हे चक्र बॅलन्स नसतील तर काय काय प्रॉब्लेम येत असतात. आणि हे चक्र जेव्हा आपण लहान असतो तेव्हा हे चक्र असे कळी स्वरूपामध्ये असतात, जसं फूल सगळ्याने बघितलेलं आहे. फूल कसं असतो, आधी कळी असतो आणि मग तो उमलत जातो. पण प्रत्येकच फूल हा सारखा उमलतो का? प्रत्येक फूल हा सारखा उमलतो का? यस ऑर नो?
ऍक्टिव्ह राहा थोडं, मला सुद्धा बरं वाटेल की तुम्ही इथे कोणीतरी आहे उपस्थित. थोडं ऍक्टिव्ह राहा. ऍक्टिव्ह नाही राहाल तर कसं, मला असं वाटेल. जेव्हा हे चक्रा बघा कडी स्वरूपामध्ये असतात, जेव्हा आपण लहान असतो आणि आपण जसं जसं मोठं होत असतो, वाढ होत असते आपली, त्याचप्रमाणे आपल्या त्या चक्रांची सुद्धा अशी वाढ होत असते आणि फुलांसारखं उमलत असतो. पण प्रत्येकच चक्र हा नॉर्मल उमलत नाही. कुठला चक्र कडी स्वरूपामध्येच राहतो, कुठला चक्र समजा की खूप जास्त प्रमाणात उमलतो. जर मी म्हटलं की एखाद्या व्यक्तीला खूप जास्त खर्च करायची सवय आहे, म्हणजे जवळ पैसा नाही आहे, कर्ज करेल पण जास्त उडवेल. म्हणजेच काय, तर त्याचा जो चक्र आहे तो सर्वात जास्त उमललेला आहे. हृदय चक्र खूप जास्त उमललेला आहे. ओके. आणि कंजूस आहे, म्हणजेच पैसा असूनही खर्च करत नाही. म्हणजेच चक्र कडी स्वरूपामध्येच आहे. मग सर्व चक्रांचं बॅलेन्स असणं खूप गरजेचं असतं. पहिला आहे मूलाधार चक्र. आणि फर्स्ट मूलाधार चक्र म्हणजे बघा, याला रूट चक्र का बरं म्हटलेलं आहे? एखाद्या झाडाचं जर मूळ कमकुवत असेल, झाड टिकेल काय? मूळच म्हणजे रूटच त्याचं कमकुवत आहे समजा, त्या झाडाचं रूटच कमकुवत आहे, मग काय होईल? काय होईल सांगा? जर एखाद्या झाडाचं रूटच कमकुवत आहे तर काय होईल? झाड कमजोर होईल, झाड कधी कोसळू शकतो. वारा तुफान आला की पटकन आधी तोच पडेल. पडेल की नाही? बघा, हा मणक्याच्या तळाशी सगळ्यात खाली असतो, मणक्याच्या तळाशी. याचा रंग आहे लाल आणि गुणधर्म आहे स्थैर्य, सुरक्षितता आणि आत्मविश्वास. जर हा चक्र कमकुवत असेल तर काय होईल? हा जर कमकुवत असेल तुमचा चक्र तर काय होईल? सगळे झोपी गेले. हे बघा, फक्त इतकंच लक्षात ठेवायचं की मूलाधार चक्रांचं बॅलेन्स असणं खूप गरजेचं आहे, कारण की हा पहिला चक्र आहे आणि या चक्राच्या सोबत सगळ्या चक्रांचं कनेक्शन आहे. म्हणजे पहिला चक्र हा मूलाधार चक्र बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे, कारण तो जसं झाड आपलं एक असतं असं झाड जड असते आणि मग तो सगळ्यांचे फांट्या फुटलेचं झाड कसं सरळ. जर तोच कमकुवत राहील तर याचे हे सगळे कसे कमकुवतच होतील ना, तो स्ट्रॉंग राहणार नाही. म्हणून जर कमकुवत आहे तर समजायचं की आपल्याला या चक्रांचं म्हणजे बीज मंत्रांचं उच्चारण करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट आहे स्वादिष्ठान चक्र. हा चक्र असतं नाभीच्या म्हणजे पोटाच्या खालच्या भागाने. याचा रंग आहे नारंगी, म्हणजेच ऑरेंज कलर याचा आहे. आणि हे चक्र युरिनचे जेही प्रॉब्लेम्स असतात, युरिन मध्ये प्रॉब्लेम असतात, हा चक्र आपलं कुठं कशाशी संबंधित आहे? युरिन, म्हणजेच युरिन बद्दल काहीही प्रॉब्लेम असतील तर या चक्राशी रिलेटेड असतात. गुणधर्म काय? आनंद, भावना, लैंगिक ऊर्जा. नेक्स्ट आहे मणिपूर चक्र. नाभीच्या वर याचा रंग आहे पिवळा आणि गुणधर्म आहे इच्छाशक्ती, आत्मसन्मान आणि आत्मनियंत्रण. नाभीच्या वर असतं हे पुढच्या आणि मागच्या भागाने दोन्ही बाजूनी हा चक्र स्थित असतं. जेव्हा समजा हा चक्र असंतुलित आहे तर पोटाबद्दलच्या ज्याही म्हणजे लहान मोठे आतडे, अपेंडिक्स, फुफ्फुसे आणि हृदय अशा रोग आहे जे शरीराच्या चैतन्यशीलतेला अधिक नियंत्रण करत असते. कुठला चक्र? तर मणिपूर चक्र. एखाद्या व्यक्तीला बघा नकारात्मक भावना येत असतील, सतत नकारात्मक भावना येत असतील, सतत त्यांच्या माइंडमध्ये निगेटिव्ह थॉट येत असतील, तर काय करायचं आहे आपल्याला? मणिपूर चक्रांचं बीज मंत्र जे आहे रम, या रम याचं उच्चारण आपल्याला करायचं आहे आपले चक्र बॅलेन्स करण्यासाठी. आणि हा जर
बॅलन्स नसेल तर अपचन सारखंही तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतात, गॅसेसचे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणजे पोटाच्या रिलेटेड जेही आजार आहे ते सगळे मणिपूर चक्रासोबत रिलेटेड असतात. पोटांचा त्रास होऊ शकतो जर हा चक्र कमकुवत असेल, म्हणजे बॅलन्स नसेल तर. चौथं चक्र आहे अनाहत चक्र, म्हणजेच हार्ट चक्र, हृदय चक्र आपण असं म्हणतो याला. छातीच्या मध्यभागी हा चक्र असतं, रंग असतं हिरवं. आणि गुणधर्म याचं काय आहे? प्रेम, दया, नातेसंबंध. एखाद्याला काय होतं, आपल्या समोर समजा एखाद्या व्यक्तीचा हा चक्र इनबॅलन्स आहे, त्याला कुणाची दया येत नाही, किंवा एखाद्या व्यक्तीला अति दया येते. म्हणजे अति म्हणजे अतिच. कुठलाही चक्र जर इनबॅलन्स आहे, किंवा इनबॅलन्स आहे, किंवा तो कडी स्वरूपामध्ये किंवा जास्त फुलला आहे, ते दोन्ही तुमच्यासाठी खूप हानिकारक आहे. कारण जर तो कडी स्वरूपामध्ये तरी हानिकारक आहे, जास्त प्रमाणात फुललेला आहे तरी सुद्धा हानिकारक आहे. म्हणजेच ते काय असणं, बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. प्रेम समजा की खूप अति उतू जातो आहे, तो काही कामाचा आहे का? नाही. आणि कुणावर दयाच दाखवत नाहीये. जी गरज आहे तुम्हाला दया दाखवायची, दुसऱ्यांची मदत करायला पाहिजे, पण तुम्ही मदत करत नाही, तेही चांगलं नाही आहे. नातेसंबंधांमध्ये जो प्रेम पाहिजे आहे आणि तुम्ही नातेसंबंधांमध्ये प्रेम ठेवत नाही आहात, चिडचिड, एकमेकाचे राग, हे चांगलं आहे का? नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी काय असणं, बॅलन्स असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, समजा की एखादी आपली गाडी आहे. गाडी चाकं दोन्ही सारखी असतात. बैलगाडी समजा, एखादी एक चाक लहान असला, एक चाक मोठा असला, तर चालेल कशी ती? वाकडी तिकडी आणि पळून जाईल काहीतरी, ती व्यवस्थित चालेल का? तो गाडा त्याला चालेल का? नाही. म्हणजे दोन्ही चाकांचं बॅलन्स असणं सारखं असणं गरजेचं आहे. समजलं? जेव्हा हा चक्र बॅलन्स नसेल तर तुम्हाला फुफ्फुसासंबंधित आजार होऊ शकतात. हृदय चक्र जर बॅलन्स नसेल तर हृदयाबद्दलचे ज्याही आजार आहेत ते तुम्हाला म्हणजे होऊ शकतात. पाचवं आहे विशुद्ध चक्र. याला आपण म्हणतो थ्रोट चक्र. हा कुठे असतं? इथे. आपण याच्या आधीच कुठे कुठे आहे हे स्थित आहे ते बघितलेलं आहे. रूट चक्र म्हणजे इथे, थ्रोट चक्र म्हणजे आपलं इथे असतं. मग आता एखाद्याला बोलायचं आहे. कुणाकुणाचा स्वभाव बघा की खूप साऱ्या म्हणजे खूप खूप जास्त प्रमाणात गोष्टी मनामध्ये दडून ठेवलेल्या असतात, जे तुम्हाला बाहेर काढायची गरज आहे. आणि कोणी कोणी खूप अति बोलतो. अति बोलतो म्हणजे काय, बडबड बडबड. म्हणजे असं आपल्या समोर एखादी व्यक्ती आला समजा, की तो खूप बडबड बडबड करतो. आपण काय म्हणतो, या किती बडबड करतो. आणि एखादी व्यक्ती आहे, असं एक व्यक्ती आहे की तो काहीच बोलत नाही. मग हे दोन्ही व्यक्ती तुमच्या सोबत असणे चांगलं आहे का? आता समजा की मी वायफळ बडबड केली असती. वायफळ बडबड केली असती. वायफळ बडबड केली कसं झालं असतं? काय वाटलं तुम्हाला? मॅम येतात काही बडबड करून जातात. म्हणजे जिथे तुम्हाला आवश्यकता आहे तिथे तुम्ही बोलले पाहिजे. जिथे आवश्यकता नाहीये तिथे नाही बोलायला पाहिजे. ज्या गोष्टी म्हणजे हे आपल्याला स्वतःला कळायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या छोटं चक्र जर इनबॅलन्स असेल, समजा तो चक्रात कडी स्वरूपामध्येच आहे. समजा, आणि तो खूप कमी बोलत आहे. ते सुद्धा त्यासाठी चांगलं नाही आणि आपल्यासाठी सुद्धा चांगलं नाहीये. कारण भरपूर गोष्टी तो त्याच्या मनामध्ये दडवून ठेवतो आहे. मग आपल्याला करायचं काय, तर फक्त या हम या बीज मंत्रांचा उच्चारण करायचा आहे. एखादी व्यक्ती अति अति म्हणजे आपल्या जे आहे बघा, मी आहे. आता मला माझ्या आतमध्ये किती गोष्टी आहेत, की मी तुम्हाला म्हणजे माझ्याकडे मी भरपूर मॉडॅलिटी शिकून ठेवलेली आहे, शिकलेली आहे आणि भरपूर लोकांना शिकवते सुद्धा. म्हणजे माझं संवाद कौशल्य चांगलं आहे, म्हणून मी शिकवू शकते. कॉन्फिडन्स लेव्हल चांगला आहे, म्हणून मी तुमच्यासमोर इतकं बोलू शकते, इतकी शिकवू शकते. आता एखाद्या व्यक्तीला कॉन्फिडन्स लेव्हलच म्हणजे खूप कमी आहे. क्षमताच नाही आहे त्याला. शिकवण्याची क्षमता किंवा स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर व्यक्त होता येत नसेल, तर गृहीत धरायचं की आपला थ्रोट चक्र जो आहे तो इनबॅलन्स आहे. म्हणजे तुम्हाला या चक्रांचं बॅलन्स करायची गरज आहे. फक्त आपल्याला काय काय करायचं आहे, तर बीज मंत्रांचं उच्चारण म्हणजे 7 चक्रांचं आपल्याला मेडिटेशन करायचं. जास्त काही करायची गरज नाहीये राहत.
आज्ञा चक्र म्हणजेच थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र कुठे असतं? इथे भुवयांच्या मधोमध म्हणजेच कपाळावर. हा चक्र आज्ञा चक्र. याला आपण थर्ड आय चक्र असं म्हणतो. याचं गुणधर्म काय आहे? अंतर्ज्ञान, ज्ञान आणि एकाग्रता. हे दोन बीज मंत्र जे आहे म्हणजे थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र याला आपण ध्यानाचे चक्र असं म्हटलेलं आहे. थर्ड आय आणि रूट चक्र आपला इथे असतो. ओके. आणि हा एक आहे सहस्त्र म्हणजे क्राऊन चक्र इथे डोक्याच्या शिखरावर. हे दोन चक्र हे आहे आपले आध्यात्मिकतेचे विकासाचे चक्र आहे. गुणधर्म आध्यात्मिकता, परमात्म्याशी एकरूपता आणि बीजमंत्र आहे ओम. तुम्ही एखाद्या व्यक्तीला असं बघितलेलं आहे का की जो मरण पावलेला समजा देवाघरी गेला आणि त्याचे डोळे असे उघडेच आहे, मृत्यू पावलेला डोळे उघडेच आहे असे, किंवा तोंडच उघडं आहे आ असं, अशा व्यक्तींना बघितलेलं आहे का तुम्ही? किंवा आपण अशा लोकांनाही बघितलेलं आहे की मृत्यू पावलेला आहे म्हणजे देवाघरी गेला, पण तुम्ही त्याला बघत आहे आणि असं वाटतंय की तो व्यक्ती झोपलेलाच आहे, असं बघितलेलं आहे का? मग हे का? आपल्याला प्राण इथूनच मिळतात. ठीक आहे, प्राण इथूनच मिळतात आणि इथूनच आपले प्राण जात असतात. लिंक नाहीये. हम्म. कुठे होतो आपण? आपले प्राण इथूनच येतात आणि इथूनच प्राण जात असतात क्राऊन चक्रातून. ओके. तर समजा की एखाद्या व्यक्तीची जाण्याची वेळ आलेली आहे, म्हणजेच त्याचा शेवटचा क्षण आलेला आहे आणि तो त्या स्थितीला घाबरलेला आहे, जाण्याच्या स्थितीला घाबरलेला आहे. त्या स्थितीला घाबरलेला आहे आणि म्हणून त्याचे प्राण जर डोळ्याद्वारे गेले आहेत, तर ते डोळे तुम्हाला उघडे म्हणजे असे मोठे दिसतील. म्हणजे समजायचं की प्राण डोळ्याद्वारे गेलेले आहे. किंवा तोंड जर उघडं आहे म्हणजे आ अशा, तर समजायचं की याचे प्राण हे तोंडाद्वारे निघालेले आहे. पण तुम्ही अशा लोकांनी बघितलेलं असेल की मरण पावलेला आहे आणि तो झोपलेल्या स्थितीमध्येच दिसतो आहे. आणि जेव्हा तुम्ही ध्यान साधना करत असता, आध्यात्मिक जर असता थोडेफार, खूप नाही म्हणत आहे मी, पण थोडं तरी आपल्याला ध्यान साधना करायची गरज आहे, करायलाच पाहिजे. स्वतःच्या आत्मशांतीसाठी, आत्म्याच्या शांतीसाठी. आणि जर असे व्यक्ती असतील जे ध्यान, साधना, देवाचं पूजा अर्चनाही करत असतील, तर तुम्हाला अशा लोक दिसतील यांची मृत्यू झालेली आहे, पण तुम्हाला झोपलेल्या स्थितीमध्येच दिसतील. अशा प्रकारचे हे 7 चक्र असतात आणि 7 चक्र तुमचं बॅलन्स असणं तितकंच महत्वाचं आहे. जीवनामध्ये सगळ्या गोष्टीचे बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. दोन्ही हात सारखे आणि दोन्ही डोळे सारखे आहे, दोन्ही पाय सारखे आहेत. दोन्ही पाय सारखे आहेत तरच तुम्ही बरोबर चालाल. एक पाय लहान, एक पाय मोठा राहील तर होईल का? म्हणजे शरीरामध्ये जर आपल्या सगळ्या गोष्टींचा, आपल्या या अवयवांचं सारखं असणं गरजेचं आहे. आता जर हे समजा 5 बोटं जर एकसारखी अशी वाढलेली असते, मूठ बनली असती का तुमची? नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं बॅलन्स असणं गरजेचं का आहे. सांगायचा मुद्दा मला इतकाच आहे, की या चक्रांचे बॅलन्स जसे आपल्या शरीरामध्ये सगळ्या अवयवाचे बॅलन्स आहेत, तर या चक्रांचं सुद्धा बॅलन्स असणं गरजेचं आहे. ओके. सो आपला या क्लास झाल्यानंतर मी तुम्हाला याचं मेडिटेशन सुद्धा पाठवणार आहे. 21 मिनिटाचा तो मेडिटेशन असतो. 7 चक्रांचं मेडिटेशन म्हणून तुम्हाला या बीज मंत्रांचं उच्चारण करायचंय. फक्त त्याला लावून द्यायचं आहे
रोज सकाळी उठल्यावर तुम्ही स्वतःला 20 मिनिटं 21 मिनिटं देऊ शकता. जर कुणाजवळ स्वतःला द्यायला 20 मिनिटं 21 मिनिटं नसतील तर मग जगूनच काही फायदा नाही. ओके. स्वतःसाठी वेळ असायलाच पाहिजे. 24 तासामध्ये तुम्हाला फक्त 21 मिनिटं काढायचे. फक्त 21 मिनिटं. आणि मी तुम्हाला रेकीची प्रार्थना वगैरे पण शिकवणार आहे. त्या प्रकारे तुम्ही रेकीची प्रार्थना करून मेडिटेशनला बसू शकता. आता आपण शिकूया झिगूचे सिम्बॉल. झिगू सिम्बॉल मी तुम्हाला शिकवणार आहे. हे झिगू सिम्बॉल तुम्ही हे बघा. झिगू सिम्बॉल तुम्ही कशा कशासाठी वापरू शकता. टोटल 88 झिगू सिम्बॉल्स आहेत. आणि हे झिगू सिम्बॉल तुम्हाला तुमच्या लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करून ठेवायचे आहे. म्हणजे डाव्या बाजूची जी आपली जी बॉडी आहे, लेफ्ट बॉडी, तिथे तुम्ही कुठेही ड्रॉ करून ठेवू शकता. आणि कशासाठी ड्रॉ करायचे आहे आपल्याला. पहिला सिम्बॉल बघा. आणि ड्रॉ कसं करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. वही पेन घेऊन बसायचं असतं आपल्याला क्लासमध्ये. जे नको शिकवलेलं सगळं तुम्ही नोट डाऊन करू शकता. ओके. पहिला सिम्बॉल काय आहे. रिलीज म्हणजे सोडून देणे. आता काय सोडून द्यायचं आहे तुम्हाला. मी माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मक भावना, विचार आणि अडथळे सोडून देत आहे. समजा तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये जर नकारात्मक विचार असतील, भावना असतील, वाईट विचार असतील, तर ते तुम्हाला सोडून देणं गरजेचं आहे. एखाद्याला सोडून देणं जमत नसेल, किती म्हटलं तर नाही मला असंच जगायचं आहे, म्हणजे अशा अडथळ्यामध्ये जगायचं आहे किंवा नकारात्मक भावनेमध्ये जगायचं आहे, त्याचं माइंड स्टेबल आहे नाही आहे, तर त्या व्यक्तीला काय सांगायचं की हा सिम्बॉल तुम्ही कंटिन्यू 21 डेज ड्रॉ करून बघा. तुमच्या आतमध्ये ऑटोमॅटिक ती शक्ती येईल. जुना भर सोडून देण्यासाठी, दुःख, राग, अपराधीपणा अशा अडकलेल्या भावना रिलीज करण्यासाठी. जुना जो भर असेल, जो तुम्हाला नकारात्मक भावना असतील, आपण पहिल्या दिवशी बघा हे मेडिटेशन घेतलेलं होतं, हे घेतलं होतं. असल्याचे जे तुमच्या तुम्हाला काय म्हटलं होतं मी, की त्या मेडिटेशन मध्ये आपल्याला माफ करून टाकायचं आहे. पण कुणाची मेसेज आलेली आहे की मॅम माफ करणं जमत नाही. एखाद्या व्यक्तीने खूप मन दुखवलं असेल किंवा वारंवार मन दुखवत असेल, तर आपण कसं सोडून द्यायचं, कसं माफ करायचं. अरे पहिली भावना तुमच्या मनामध्ये आली पाहिजे. तुम्ही काही ईश्वर नाहीये. म्हणतात ना की एक गलती तो एक खुदा भी माफ कर देता है. मग तुम्ही काही ईश्वर आहात का माफ करू नाही शकत तर. आणि जर अशा भावना तुमच्यामध्ये नसतील तर हा सिम्बॉल स्वतःच्या लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करून ठेवा. 21 दिवस कंटिन्यू करत चला. कंटिन्यू रोज तुम्हाला करायचं आहे आणि मग ती भावना तुमच्यामध्ये ऑटोमॅटिक आणि तुमच्या स्वभावामध्ये चेंजेस नक्कीच होईल. जुने संबंध, अटॅचमेंट किंवा पेन सोडण्यासाठी बॉडीमध्ये जर समजा पेन आहे, दुखणं आहे कुठे, खूप दुखत असेल, काहीतरी शरीरामध्ये थकवा जाणवत असेल, तरी सुद्धा तुम्ही त्या दुःखाला, त्या त्रासाला रिलीज करायचे, त्याला सोडून द्यायचं आहे. यासाठी तुम्ही हा सिम्बॉल ड्रॉ करू शकता. आणि या सिम्बॉलला ड्रॉ कसं करायचं आहे, 1 मिनिट बघा. इथे ज्या कलरने तुम्हाला दिलेला आहे, या सिम्बॉलला ड्रॉ करताना तुम्हाला निळ्या रंगाचाच पेन वापरायचा आहे. निळ्या रंगाचा पेन वापरा किंवा मार्कर वापरा. आणि या सिम्बॉलला ड्रॉ बघा अशा प्रकारे करायचा आहे. बघा मी ड्रॉ केलेला आहे, दिसलं. अशा प्रकारे तुम्हाला हा सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. लेफ्ट बॉडी पार्टवर की कुठेही. जर तुम्हाला वाटत असेल की इथे ड्रॉ केलं तर काय लोक म्हणतील, अरे हिने काय अंगापायावर बदललेलं आहे, काय केलेलं आहे. आपल्याला परमनंट टॅटू बनवायचं नाहीये. टेम्पररी तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता निळ्या पेनाने. ओके. आणि काय म्हणायचं आहे, इथे ड्रॉ करून टाकायचं. एक छोटा सिम्बॉल, खूप मोठा ड्रॉ करायचा नाहीये. छोटं तुम्ही ड्रॉ करू शकता इतकं. आणि त्याच्यावर असं जेव्हा आपण रेखी अशी मी तुम्हाला सांगणार आहे की रेखी कशी द्यायची. तर दोन्ही हात रब करून आपण जसं समजा की रिलीजचे आपण सिम्बॉल इथे ड्रॉ केलेला आहे. आणि काय माझं आहे की मी माझ्या जीवनातून सगळ्या नकारात्मक भावना सोडून देत आहे, सोडून देत आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक दुःखाला मी सोडून देत आहे. प्रत्येक दुःखाला मी सोडून देत आहे. प्रत्येक थकव्याला मी सोडून देत आहे. असं आपल्याला अफर्मेशन सुद्धा द्यायची आहे. ठीक आहे. विथ अफर्मेशन तुम्हाला फक्त ड्रॉ करून ठेवायचं नाहीये, तर तुमचा ट्रस्ट पण असणं गरजेचं आहे. आणि अफर्मेशन पण तिथे द्यायचं आहे 21 दिवस. ओके.
नेक्स्ट आहे उत्तम आरोग्य. सगळ्यांना उत्तम आरोग्य हवं असतं. कुणाला आजार आवडतं का? नाही. सर्वांनाच उत्तम आरोग्य हवं असतं. शरीरावर उपचारासाठी, वेदना, थकवा, कमजोरी किंवा आजारपणापासून बरे होण्यासाठी आपल्याला हा सिम्बॉल कशाने ड्रॉ करायचा आहे, तर हिरव्या रंगाने. हिरव्या रंगाचा पेन असतो, त्या पेनने तुम्हाला हा सिम्बॉल तुमच्या लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करायचा आहे. इमोशनल, फिजिकल बॅलन्स, तणाव, चिंता आणि अतिविचार कमी करण्यासाठी या सिम्बॉलचा तुम्ही वापर करू शकता. सिम्बॉलचं नाव काय? उत्तम उत्तम आरोग्य. याला ड्रॉ कसं करायचं आहे? आपल्याला हा सिम्बॉल ग्रीन पेनने ड्रॉ करायचे आहे, म्हणजेच हिरव्या रंगाच्या पेनने तुम्हाला हा सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. ड्रॉ करताना बघा, या बाजूने जायचं आहे आपल्याला. समजलं? या प्रकारे जसं तुम्हाला सिम्बॉल दिलेला आहे तसंच तुम्हाला तुमच्या लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करायचं आहे. परत एकदा मी सांगते. इकडून असं जायचं बघा एकदा. या सिम्बॉल हा सिम्बॉल ड्रॉ करताना तुम्हाला पेन उचलण्याची काही गरज नाही. काही काही सिम्बॉल जिभूचे असतात की तुम्हाला पेन उचलावंच लागतं. जर तुम्ही सिम्बॉल शिकले असतील, म्हणजे जिबू सिम्बॉल कधी कधी तुम्ही वर्कशॉप अटेंड केले असेल, तिथे काय सांगितलं असं तुम्हाला की जिबू सिम्बॉलला एकाच याच्याने ड्रॉ करायचं आहे. पण मी काही सिम्बॉल तुम्हाला असे सुद्धा सांगणार आहे की त्यासाठी पेन उचलावंच लागतं. जसं आता या सिम्बॉल आपण ड्रॉ केलं, एका पेन मध्ये आपलं हे सिम्बॉल ड्रॉ झालं. ओके. आणि उत्तम आरोग्य पाहिजे असेल तर आपण लेफ्ट बॉडी पार्टवर कुठेही ड्रॉ करू शकता. असं नाही की तुम्हाला हातावर ड्रॉ करायचं आहे. हातावर, पायावर, या पोटाच्या बाजूनी असं पण ड्रॉ करू शकता, मांडीवर कुठेही ड्रॉ करू शकता. फक्त अट काय आहे? लेफ्ट बॉडी पार्ट, डाव्या बाजूनेच तुम्हाला या सिम्बॉलला ड्रॉ करायचं आहे. ओके. आणि ड्रॉ केल्यानंतर आपल्याला तिथे अफर्मेशन आणि हात ठेवून असं इमॅजिन करायचं आहे की मला संपूर्ण स्वास्थ्य लाभत आहे, मी संपूर्ण स्वास्थ्य मला संपूर्ण स्वास्थ्य मिळालेलं आहे, असं इमॅजिन सुद्धा करायचं आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा तुम्ही या सिम्बॉलचा वापर करू शकता. नेक्स्ट आहे अनकंडिशनल लव. म्हणजेच काय? बिनशर्त प्रेम. अनकंडिशनल लव म्हणजेच काय? बिनशर्त प्रेम. या सिम्बॉलला तुम्ही गुलाबी कलरने ड्रॉ करू शकता, हिरव्या रंगाने ड्रॉ करू शकता किंवा जांभळ्या रंगाने. 3 रंगांचा वापर इथे केलेला आहे. तुम्ही 3 रंगांनी हे हा सिम्बॉल ड्रॉ करू शकता. आता अनकंडिशनल लव्ह. अनकंडिशनल लव्ह म्हटलं की कोणाच्या डोक्यात काय येतं की नवरा बायकोचा अनकंडिशनल लव्ह. पण फक्त नवरा बायको नातं छान नसायला पाहिजे का? अरे, सासू सुनेशी असायला पाहिजे, सासरे आणि सुनांचं पण असायला पाहिजे, दोन जावाजावांचं असायला पाहिजे, भावांचं असायला पाहिजे. म्हणजे कुटुंबातील प्रत्येक नात्यांमध्ये मध्ये काय असायला पाहिजे? प्रेम असायला पाहिजे. नाहीतर एक तिकडे चालला, एक तिकडे चालला, दोघांमध्ये काही प्रेम नाही आहे. म्हणजे तुमच्या नात्यांमध्ये, सगळ्या नात्यांमध्ये एकामेकाप्रती आदर, प्रेम असायला पाहिजे. या सिम्बॉलला ड्रॉ करायचं कसं? इकडून आधी असं जायचं आहे, असं वन, समजा दोन जसे जावा आहेत. इथे कोणी सपोज आहे कोणीतरी असं की ज्यांच्या नात्यांमध्ये प्रेम पाहिजे आहे. तुम्हाला वाटते की तुम्ही दोन जावा किंवा बहिणी किंवा सासू सुनेचं असेल, तर नातं हे छान असायला पाहिजे असं जर वाटत असेल, तर या सिम्बॉलला ड्रॉ करायचं आणि काय करायचं आहे, जसं ड्रॉ केलं तुम्ही आणि हे व्हिज्युअलाइज करायचे आहे की आम्ही दोन्ही सासवा सुना खूप छान प्रेमाने राहतो आहे, खूप छान एकमेकाशी प्रेमाने वागतो आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. अशा प्रकारे तुम्हाला अफर्मेशन सुद्धा द्यायची आहे. म्हणजेच नातेसंबंधांमध्ये प्रेम वाढवण्यासाठी.
नातेसंबंध सुधारत असतात. स्वतःबद्दल जर नकारात्मक भावना असतील म्हणजे जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही तर इतर तुमच्यावर प्रेम करतील काय? सांगा. तुमचं तुमच्यावरच प्रेम नाही आहे, मग लोक तुमच्यावर प्रेम करतील का? जर असं मनामध्ये जर तुमच्या येत असेल नेहमी की आणि राहतं ना भरपूर लोकांमध्ये की मी अशी मी तशी म्हणजे पण जसं लोक म्हणतात की त्यांच्या मनामध्ये सतत विचार येतात, काहीच करू शकत नाही समजा, किंवा माझ्यासोबत असं घडतं, हे असं काऊन होतं तसं, म्हणजे स्वतःचं प्रेम नाही असेल तेव्हाच ती व्यक्ती स्वतःला अशी कोसत असते, स्वतःला ब्लेम करत असते नेहमी. तर जे या अशा विचार जर असेल कुणामध्ये तरी स्वतःबद्दल प्रेम वाढवण्यासाठीच तरी सुद्धा तुम्ही या सिम्बॉलचा वापर करू शकता. स्वतःमध्ये स्वतःसाठी प्रेम असायला पाहिजे. पाहिजे की नाही? नाहीतर स्वतःचा मान सन्मान स्वतःच सन्मान आणि स्वतःला बोलत नाही, मग का लोक तुमच्यासोबत चांगले वागतील? अं? स्वतःबद्दल जर नकारात्मक भावना येत असतील तेव्हा तुम्ही या सिम्बॉलचा उपयोग करू शकता. हृदय चक्र बॅलन्स करण्यासाठी, प्रेम करुणा आणि शांती वाढवण्यासाठी सुद्धा अनकंडिशनल लव्ह या सिम्बॉलचा आपण वापर करू शकतो. ओके. नेक्स्ट आहे केंद्रितपणा. काय? एकाग्रता वाढवण्यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करतो. अभ्यास करताना लक्ष विचलित होत असेल तर मुलं बघा अभ्यास करत असतात आणि मुलांना काय नेमकं अभ्यासाला बसवल्यानंतर त्यांना जेवण लागतं म्हणजे भूक लागते, मग टॉयलेटला जायचं आहे, मग कुठे जायचं आहे, झोप लागत आहे, अशा प्रकारचे आपण मुलांमध्ये भरपूर बघत असतो. सो जेव्हा ते अभ्यास करत आहे तर त्यांचं संपूर्ण लक्ष त्यांच्या अभ्यासामध्ये लागायला पाहिजे. मी इथे शिकवत आहे पण माझं लक्षच नाही शिकवण्यामध्ये, अशा शिकवण्याला काहीतरी अर्थ आहे काय सांगा? अर्थ राहील काय? नाही. सो तुम्ही जोही काम, मी असं नाही म्हणते की फक्त मुलांच्याच अभ्यासामध्ये लक्ष लागायला पाहिजे. जर तुम्ही कुठलाही काम करत आहात तर तुमच्या त्या कामामध्ये लक्ष लागायला पाहिजे. यासाठी म्हणजे तुमचं जर मन विचलित नसेल होत तर तुमचा जो काम तुम्ही हातात घेतलाय तो तुमचा प्रॉपर होईल आणि त्याचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला छान मिळेल. याला काय करायचं आहे आपल्याला? आपले जी मुलं आहेत, अभ्यास करत नाही किंवा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी त्यांची जी बुक असतं म्हणजे कॉपी असतात त्यांच्या कॉपीवर आपण ऑरेंज कलरच्या पेनने या सिम्बॉलला ड्रॉ करून ठेवायचं. प्रत्येक प्रत्येक कॉपीवर छोटंसं. आणि जेव्हा तुम्ही हे ड्रॉ कराल मुलांच्या अभ्यासासाठी आणि त्या त्या मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष वाढवण्यासाठी ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे की माझी मुलगी म्हणजे तुमचा मुलगा मुलगी जेही असो की माझी मुलगी खूप छान अभ्यास करत आहे, तिला उत्तम म्हणजे आपण कधी कधी रिझल्टची अपेक्षा करतो. आता काय आलेलं आहे, एक्झामची वेळ आलेली आहे मुलांची, तर आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे की मला माझ्या मुलीचा उत्तम रिझल्ट लागलेला आहे व तिला इतक्या इतक्या मार्काची, किंवा तुम्ही असं पॉझिटिव्ह जे आहे अफर्मेशन तुम्हाला ऍड करायची आहे, त्या सगळ्या पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्ही ऍड करू शकता. हे अभ्यासासाठी तुम्ही तुमच्या मुलांच्या जेव्हा डायरीमध्ये लिहाल, बुकमध्ये लिहाल, छोटा एक सिम्बॉल काढून ठेवाल, तेव्हा तुम्हाला हे करायचं आहे की तुमचा मुलगा किंवा मुलगी खूप छान प्रकारे अभ्यास करत आहे व तिला चांगल्या मार्कने ती पास झालेली आहे किंवा तो पास झालेली असं. योग्य निर्णय घेण्यासाठी मन स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा या सिम्बॉलचा आपण वापर करत असतो. योग्य निर्णय जर कुठे काही काम तुम्ही हातात घेतलेले आहे, मग तो तुमचा निर्णय योग्य असायला पाहिजे. योग्य असेल तरच तो काम तुम्ही सॅटिस्फाईड व्हाल, बरोबर? मग एखादी काम हातात घेतला आणि तुमचा तो निर्णय चुकीचा ठरला, स्वतःलाही गिल्ट वाटेल आणि मग छान नाही. मग यासाठी तुमचे जे निर्णय आहे, निर्णय क्षमता वाढवण्यासाठी व योग्य निर्णय घेता आले पाहिजे तुम्हाला. एवढी मानसिकता, एवढ्या बुद्धीने तुमचं काम करायला पाहिजे म्हणून तुम्ही हा सिम्बॉल ड्रॉ करू शकता. माइंड स्टेबिलिटी, तुमचं माइंड स्टेबल असेल, जर चिडचिड होत आहे, ओव्हर थिंकिंग येत आहे, तर निर्णय क्षमता चुकेलच ना. निर्णय घेण्यासाठी तुम्ही चुकणारच आहात.
पण जर डोक्यात ओव्हर थिंकिंग नाही आहे, चिडचिड नाही आहे, म्हणजेच तुमचे मन शांत आहे आणि अशा शांत मनाने तुम्ही जेही निर्णय घ्याल ते तुमचे योग्य ठरतील. आणि डोक्यामध्ये नेहमी ओव्हर थिंकिंग येत असेल, चिडचिड होत असेल, तर निर्णय क्षमता चुकत असते. या सिम्बॉलला ड्रॉ करताना इथून असं जायचं आहे. या प्रकारे आपल्याला या सिम्बॉलला ड्रॉ करायचं आहे. ऑरेंज कलरने तुम्हाला हा सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. स्वतःचं लक्ष केंद्रित एकाग्रता वाढवण्यासाठी सुद्धा तुम्ही इथे ड्रॉ करून ठेवू शकता. आणि मुलांच्या तुम्ही स्टडी टेबलवर सुद्धा हा सिम्बॉल ड्रॉ करून ठेवू शकता. आपली मुलं जिथे अभ्यास करतात तर त्यांच्या स्टडी टेबलवर ड्रॉ करायचं आहे. त्यांच्या बुक्सवर ड्रॉ करून ठेवायचं आहे. आणि आता सध्याची घडी एक्झामची आलेली आहे, करून बघा रोज मला करायचं काय आहे, एकदा मुलांच्या बुक्सवर डेली डेली लिहायचं नाही, परमनंट मार्करनी किंवा परमनंट आपला जो पेन आहे तो बुकवर तर नेहमी राहतच. ऑरेंज कलरच्या पेनने याला ड्रॉ करायचं आहे आणि रेखी आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे की खूप छान हा अभ्यास करताय किंवा ही अभ्यास करताय. रोज 21 दिवस तुम्ही त्याला अफर्मेशन देऊन बघा आणि मग रिझल्ट बघा. नेक्स्ट आहे ग्रहण क्षमता. नवीन संधीसाठी तयार होण्यासाठी, जीवनात येणाऱ्या बदलांना स्वीकारण्यासाठी, आता नवीन संधी येण्यासाठी आणि जीवनात येणाऱ्या बदलांना स्वीकार करण्यासाठी. समजा हा सिम्बॉल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. जीवनात जे बदल घडत असतात, कधी कधी काय होतं की आपल्याला ते बदल नकोसे वाटतात, की नाही माझ्या जीवनात आता ह्या गोष्टी आहेत तर ह्याच राहायला पाहिजे, बदल नको आहे. पण हे बदलही तुमच्या चांगल्यासाठी असतात. बदलही तुमच्या चांगल्यासाठीच असतात. मग त्या बदलांना तुम्ही स्वीकारण्यासाठी कधी-कधी जे ओल्ड समजा एजेड असतील, काही लोक एजेड असतील, तर त्यांच्या डोक्यामध्ये नाही मला याच घरात राहायचं आहे, माझा जन्म इथे मी इथे आलेली आहे, मला इथेच मरायचं आहे. अशा प्रकारचे विचार असतात बरं जुन्या लोकांमध्ये. म्हणजे मला सांगायचा मुद्दा हाच आहे, की जो जीवनात बदल येत असतो, बदल घडत असतो, त्या बदलांना स्वीकार करा. कारण वेळेनुसार तुम्हाला बदलण्याची गरज आहे. का बरं? समजा एखादी तुमच्या घरची फ्रीज खराब झाली, ती तुम्ही 15 वर्षापासून, 20 वर्षापासून तीच फ्रीज वापरत आहे आणि ती आता खराब झाली. तर तुम्ही काय म्हणाल, "नाही मला हीच दुरुस्त करून पाहिजे, मला हीच दुरुस्त करून पाहिजे कारण मला ही खूप आवडते. मला ही माझ्या दहेज मला मिळालेलं होतं तेव्हाची आहे, मला ही आता पण तीच पाहिजे." अरे स्वीकार करा. भरपूर वर्ष जगलेली आहे ती नवीन वस्तूची गरज आहे. कारण जेव्हा तुम्ही नवीन फ्रीज घ्याल, नवीन वॉशिंग मशीन घ्याल, तेव्हाच तुम्हाला नवीन वस्तूंचे फीचर्स माहिती पडेल, की काय डेव्हलप झालेलं आहे. म्हणजे जुन्या गोष्टीमध्ये अडकून राहण्यामध्ये काहीही अर्थ नाही. चेंज व्हा. म्हणून त्या बदलांना तुम्हाला स्वीकार करायचा आहे. मी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, कारण जेणेकरून तुम्हाला अगदी सहज प्रकारे समजायला पाहिजे म्हणून. ओके. नवीन ज्ञान स्वीकारण्यासाठी जर कठीण विषय असेल, नवीन संकल्प सहज समजण्यासाठी. मुलांमध्ये समजा गणिताचे विषय कठीण असेल, त्याला समजत नसेल, तर तुम्ही त्याच्या मॅथ्सच्या बुक्सवर हा सिम्बॉल ड्रॉ करून ठेवू शकता. त्याला तो विषय अगदी सहज समजायला पाहिजे. ओके. पॉझिटिव्ह ऊर्जा स्वीकारण्यासाठी, युनिव्हर्स कडून येणाऱ्या ब्लेसिंग आणि गायडन्ससाठी. युनिव्हर्स आपल्याला नेहमी ब्लेसिंग देत असतो आणि गायडन्स करत असतो. पण तुम्ही त्यांच्या गायडन्सचा गायडन्स करत असतं. पण संधी आपल्याला ओळखता आली पाहिजे. युनिव्हर्स कडून येणाऱ्या प्रत्येक ब्लेसिंग आपण आपल्याला घेता आल्या पाहिजे. या सिम्बॉलला ड्रॉ कसं करायचं आहे, मराठीचे 4 जसे असतात ते बघा. म्हणजे 4 म्हणजे अशा प्रकारचे 4 राहत होते ना आधीच. असं. ओके. अशा प्रकारे या सिम्बॉलला आपल्याला ड्रॉ करायचं आहे. लाल रंगाने. हा सिम्बॉल तुम्हाला रेड कलरच्या पेनने ड्रॉ करायचा आहे. नेक्स्ट आहे ब्युटी. नेक्स्ट सिम्बॉल आहे ब्युटी म्हणजे सौंदर्याचं
त्वचेच्या तेज वाढवण्यासाठी, त्वचेवर डाग धब्बे कमी करण्यासाठी, चेहऱ्यावर तेज येतं, आतली शांती बाहेर दिसते. आता एखाद्याचा प्रश्न राहील, की मॅम सौंदर्यासाठी, मग एखाद्या व्यक्ती जर काळा आहे, मग तो गोरा होण्यासाठी याचा वापर करू शकतो का? तर नाही. कसं करणार आहे? एखादी व्यक्ती काळा आहे, तर तो गोरा होईल का? नाही. अरे, फक्त बाहेरची सुंदरता दिसायला पाहिजे का? तुमचं आतमधलं मनही तितकं सुंदर असायला पाहिजे. जर तुम्ही बाहेरून खूप सुंदर दिसत आहे आणि मन काळा आहे, तर त्या सुंदरतेचा काय फायदा? आहे का त्या सुंदरतेचा काहीतरी फायदा? म्हणून या सुंदरते तुमच्या आतमधली सुंदरता बाहेर दिसायला पाहिजे. आणि हा सिम्बॉल वर्क करतोच. आणि बघा, ज्यांचं ब्युटी रिलेटेड जे काम असेल, म्हणजेच पार्लर असेल किंवा कॉस्मेटिक्सचं काही प्रोडक्ट तुम्ही सेल करत असाल, म्हणजे शॉप वगैरे असेल, तर तुम्ही तुमच्या ब्युटी पार्लरवर या सिम्बॉलला ड्रॉ करून ठेवू शकता. व्हाय? कारण की तुमच्याकडे जे येणारे क्लायंट आहे, कशासाठी येत आहे? ते सुंदर दिसण्यासाठी, मेकअप करून त्यांना सुंदर दिसायचे आहे. आणि त्या तुम्ही केलेला मेकअप त्यांना आवडायला पाहिजे. जर आवडेल तरच ते तुमच्याकडे डबल रिपीट येतील ना. त्यांना जर तुमचा मेकअपच नाही आवडला, मग ते कशा तुमच्या जवळ येतील? म्हणजे तुम्ही केलेलं काम त्यांना आवडायला पाहिजे. यासाठी तुम्ही जर या सिम्बॉलला तुमच्या पार्लरवर ड्रॉ करून ठेवलं आणि व्हिज्युअलाइज करायचं आहे, की माझ्या पार्लरमध्ये, त्यांचे पार्लर आहे. त्यांच्या पार्लरमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा सुंदर बनून जातोय, सुंदर दिसतो आहे, असं आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. या प्रकारे झिगूचे सिम्बॉल. आणि याला ड्रॉ करताना काळ्या रंगानेच ड्रॉ करायचे आहे. तुमच्या चेहऱ्यावर डाग धब्बे वगैरे काही असतील, तर तुम्ही स्वतःच्या बॉडी पार्टवर, लेफ्ट बॉडी पार्टवर तुम्ही डाव्या बाजूने कुठेही ड्रॉ करून ठेवू शकता. आणि व्हिज्युअलाइज करायचं की म्हणजे मी सुंदर, माझा चेहरा खूप सुंदर झालेला आहे, असं तुम्हाला एक व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि अफर्मेशन सुद्धा बोलायचं आहे. ओके. ज्या प्रकारे आपण काही हेल्थ सिम्बॉल बघितलेले आहे जिबूचे, बघा या प्रकारे काही कॉइन सुद्धा असतात. जिबू कॉइन आपण त्यांना म्हणत असतो. हेल्थच्या अशा ही सिम्बॉल आहे. सॉरी, जिबू कॉइन आहे. आणि प्रॉस्पेरिटीची ही कॉइन आहे. दिसली? प्रॉस्पेरिटीची कॉइन आणि हा एंजल नंबर आहे. ओके. तर जर समजा प्रॉस्पेरिटीची कॉइन मी तुम्हाला यासाठी सांगते आहे, तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये प्रॉस्पेरिटी कॉइन घेऊन लॉकरमध्ये सुद्धा ठेवू शकता. आपल्याला एक अशी ज्या शेपने तुम्हाला दाखवलेली आहे, तसंच त्याचं शेप असतं. आणि हे जे मागे लिहिलेलं आहे, हे काही एंजल नंबर असतात आणि हे सिम्बॉल असतात. ओके. हा सिम्बॉल आहे, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलेला आहे, हा सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल प्रॉस्पेरिटीचा आहे. आणि ग्रीन याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरी, तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता, तुमच्या लॉकरमध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि व्हिज्युअलाइज करायचं की माझ्या बँक बॅलन्स रोजच्या रोज वाढत आहे. रोज माझा बँक बॅलन्स वाढत आहे. माझ्याकडे पैसा अगदी सहज सहज येत आहे. असं तुम्हाला अफर्मेशन द्यायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि हे समजा एखाद्याचं खूप जास्त हेल्थ इश्यू असेल, खूप जास्त प्रॉब्लेम असेल, खूप नेहमी नेहमी वारंवार तब्येत खराब होत असतील, तर त्या व्यक्तीजवळ की नाही ही कॉइन, म्हणजे हा कॉइन आपल्याला घेऊन त्यांच्या खिशामध्ये ठेवायला लावायचे आहे सोबत. किंवा खूप जास्त हे होतं, मग त्यांना ठेवणं शक्य नसेल, तर हा सिम्बॉल कंटिन्यू त्यांच्या हातावर परमानंट मार्करने तुम्ही काढून ठेवलं एका साईड, इकडे एका बाजूला, आणि कंटिन्यू त्याला ड्रॉ करून व्हिज्युअलाइज केलं की नाही, नक्की तुम्हाला आराम होतं. फक्त तुमचं ट्रस्ट असणं तितकंच महत्वाचे आहे. तुम्हाला काय करायचं आहे, की जेव्हा तुम्ही ड्रॉ कराल, तर फुल ट्रस्ट, तुमचे पूर्ण विश्वास असायला पाहिजे, तरच तो काम करेल. नाहीतर मनी नाही भाव आणि देवा मला पाव, असं होणार नाही. तुम्हाला विश्वास सुद्धा पाहिजे. नाहीतर आपण देवाची खूप पूजा करतोय, खूप पूजा करतो आहे, आणि जर मनातच देव नाही, मग तो पावेल का? या भावनेने तुम्हाला करायचं आहे की नाही सच में वर्क करता है. और आपको पता है, तुम्हाला माहिती कसं होईल, किंवा जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच ना, की फक्त मला ऐकलं आणि झालं, तुमच्या जीवनात परिवर्तन सुरू झालं, असं होणार आहे का? नाही. त्याच्यावर तुम्हाला ऍक्शन सुद्धा घ्यायची आहे. शिकवलेल्या गोष्टीच्या तुम्हाला करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला फायदा होईल.
मी नेहमी बघा काय सांगते, की अफर्मेशन हे नेहमी पॉझिटिव्ह बोलायला पाहिजे. हाय. पॉझिटिव्ह जितकं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल, पॉझिटिव्ह बोलाल, पॉझिटिव्ह वागाल, तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह गोष्टी होत असतील, घडतील. मग आता पॉझिटिव्ह अफर्मेशन कशा वर्क करतात, आपण एक बघूया. ओके. सो मला एक व्हॉलेंटियर लागेल. कोण आहे इथे? हँड रेज करा. वाचता कोण येतं? मराठी वाचता येतं का? मराठी वाचता येतं का? हँड रेज करा. ओके. मनीषा मॅम हँड रेज केलेला आहे. ओके. बघा मॅम, इथे अनम्यूट करा. तुम्हाला ऑप्शन आलेला असेल. हो. अनम्यूट. हा, ओके. तुमच्या समोर काही वाक्य लिहिलेले आहे. हे वाक्य सुरुवातीपासून तुम्हाला बोलायचं आहे आणि एक वाक्य संपलं की स्टॉप व्हायचं आहे. ओके. घाबरू नका. मला हा, वाचा. मला आतून कुठेतरी तुटल्यासारखं वाटतं. माझ्या शरीरात तथास्तु. आजार घर करून थांबा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. ईश्वर ऐसा ही हो. नेक्स्ट करा. वाचा. माझ्या शरीरात आजार घर करून बसलाय. तथास्तु, तथास्तु, ऐसा ही हो. तुमच्या शरीरामध्ये नेहमी आजारच राहा. वाचा. माझ्या माझ्या मनात आणि शरीरात दोन्ही ठिकाणी अशांती आहे. तथास्तु, तथास्तु, ईश्वर ऐसा ही हो. माझी नेक्स्ट. ऊर्जा दिवसे माझी ऊर्जा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तथास्तु, तथास्तु, हे ईश्वर यांनी जसं म्हटलं तसंच घड. नेक्स्ट. मी बरा होण्यापेक्षा आजारीपणाला जास्त जवळ आहे. तथास्तु, ऐसा ही हो. माझ्या नेक्स्ट. आयुष्यात आरोग्य माझ्या आयुष्यात आरोग्याची कमतरता स्पष्टपणे जाणवते. तथास्तु, तथास्तु, ऐसा ही हो. माझं शरीर माझ्याशीच लढत असल्यासारखं वाटतं. नेक्स्ट. मी आजारी असल्याची जाणीव मला सतत आठवण करून देते. तथास्तु, तथास्तु. मॅडम मनीषा मॅम व्हॉलेंटियर होत्या, पण बाकीचे जे आहेत त्यांनी सुद्धा वाचलं की हे वाक्य? आणि हे वाक्य वाचून तुम्हाला कसं वाटलं मॅम? सगळं निगेटिव्ह आहे याच्यात, पॉझिटिव्ह काहीच नाही. तुम्हाला कसं वाटलं सांगा ना? जेव्हा तुम्ही बोलत होता, मला म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? ते नाही, व्हायब्रेशन कसे वाटले? चांगले नाही वाटले अजिबात. अजिबात छान नाही वाटले. आता मी तुम्हाला नाही नाही. खूप छान, हा बघा, हे बिलकुल छान वाटले नाही. हो. आता तुम्हाला त्याचं आपण रिप्लेसमेंट करूया. हा, वाचा आता. माझं शरीर हळूहळू स्वतःला सावरत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मनीषा मॅमच्या जीवनामध्ये सगळं छान होणार आहे. हे ईश्वर ऐसा आहे हो, ऐसा आहे, ऐसा आहे हो. वाचा. मला आतून शांत आणि परिपूर्ण असल्यासारखं वाटतं. तथास्तु, 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 ऐसा ही हो. नेक्स्ट. मी मी स्वतःला अधिकाधिक निरोगी अनुभवत आहे. तथास्तु, 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 ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. नेक्स्ट. माझी ऊर्जा दररोज वाढत चालली आहे. तथास्तु, तथास्तु, मनीषा मॅमच्या शरीरातील ऊर्जा दिवसेंदिवस वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. नेक्स्ट. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मला आरोग्य प्राप्त होत आहे. तथास्तु, 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 मनीषा मॅमच्या प्रत्येक श्वासासोबत त्यांना प्रत्येक श्वासासोबत आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. नेक्स्ट. मी स्वस्थ आहे, मी सुखी आहे आणि मला ते पूर्णपणे मान्य आहे. मनीषा मॅम संपूर्ण स्वस्थ आहेत, संपूर्ण सुखी जीवन जगत आहे व त्यांना परिपूर्ण जीवन जगत आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा वैसा ही हो. नेक्स्ट. मा- माझ्या आयुष्यात सुख अगदी सहजपणे येत आहे. मनीषा मॅमच्या जीवनामध्ये सुख अगदी सहज 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 येत आहे. ईश्वर ऐसा ही हो.
ऐसा हो ऐसा ही हो. नेक्स्ट. माझ्या आयुष्यामध्ये समृद्धी वाढत आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. मनीषा मॅमच्या आयुष्यामध्ये समृद्धी चारही बाजूनी प्रवाह वाहत आहे. मनीषा मॅमच्या आयुष्यामध्ये समृद्धी 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 अगदी सहज अगदी सहज येत आहे. ईश्वर ऐसा ही वैसे ऐसा ही हो. कसं वाटलं हे वाचून? खूप छान वाटलं. बघा सकारात्मक पॉझिटिव्ह आणि वाटलं सगळं वाचताना. तुमचे व्हायब्रेशन कसे झाले म्हणजे जे तुम्ही निगेटिव्ह वाचले आणि पॉझिटिव्ह वाचलं तर तुम्हाला वाचताना काय फील होत होतं? मला आधी जे वाचलं तेव्हा ते अजिबात चांगलं नाही वाटलं, पण आता वाचताना एकदम छान वाटलं. आणि एकदम तुमचे बेटर फील झालं, व्हायब्रेशन की आता घडतंय ते असं वाटतं. वाटलं की नाही? सो हो. म्हणूनच मी म्हणते की जसं तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार करता तर तुमच्या समोरच निगेटिव्ह विचार मी लिहून ठेवलेले आहे. आणि तुम्ही म्हणजे सांगायचा मुद्दा हाच आहे की जसं तुम्ही विचार करता की नाही म्हणून तसं घडत जातं. मग विचार कसं करायचा आहे जे जीवनामध्ये तुम्हाला पाहिजे आहे तो विचार करा. तो पॉझिटिव्ह विचार करा जेणेकरून जीवनामध्ये सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडायला पाहिजे. पण जातं काय फोकस कुठे जातो तो निगेटिव्ह गोष्टीकडे जास्त जात असतो. आणि म्हणून जीवनामध्ये जे कॉम्प्लिकेशन रेट तयार होतात ते तुम्हीच बनवलेले आहे समजा. कारण तुम्ही विचार क्षमता तशी ठेवलेली आहे. तर तुम्ही म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय घडतो. ओके सो आज कोण म्हणते की नेहमी मी पॉझिटिव्हच विचार करेल? कराल काय? कराल काय? पॉझिटिव्ह विचार नेहमी कराल काय? येस ऑर नो? पॉझिटिव्ह विचार येस व्हेरी गुड. अरे तुमचं आयुष्य आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं जगा ना. तुमच्या डोळ्यासमोर पॉझिटिव्ह निगेटिव्हचे सगळे उदाहरण मी दिलेले आहे. मग जरी आताही कोणा डोक्यात भरलं नसेल की निगेटिव्ह विचार केल्याने व्हायब्रेशन कसे होतात, तुमच्या घराचे वातावरण कसं होतं, तरी चेंज व्हायला तयार नाहीये तर त्यांचं जीवन त्यांच्या हातात. काय? बरोबर काय? हो. ओके. चला. उद्या आपण ओराचं संपूर्ण म्हणजे ओरा म्हणजे काय हे कदाचित कोणाला तरी तुम्हाला माहिती असेल. आणि कोणाला माहिती नसेल तर ओरा बघा कधी कधी काय होतं की आपण गर्दी या ठिकाणी गेलो. घरून जाताना तुम्ही खूप छान गेलेले म्हणजे स्वस्त होता तुम्ही आणि तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला डोकं दुखत आहे, अस्वस्थपणा वाटत आहे किंवा विकनेस फील होतो आहे, घाबरल्यासारखं होत आहे. असं का बरं घडतं? घडत असेल, भरपूर लोकांसोबत घडतं असं. पण तिथे पोहोचल्यानंतर असं काय झालं, की अशा गोष्टीला आपल्याला फेस करावं लागतं? व्हाय? याचे कारण आहे औरा. म्हणजेच निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी ही व्यक्तींमध्ये असते. आणि त्या औराला आपण उद्याचं आपलं राहणार आहे टॉपिक औरा म्हणजे काय? औराची संपूर्ण माहिती आणि औरा क्लिन्झिंग जर का तुम्हाला असा प्रॉब्लेम झालं, तर तुम्हाला औरा क्लीन करता आला पाहिजे तुमचा औरा. तर ती टेक्निक मी तुम्हाला उद्या कदाचित 1 वाजता नाही आपल्याला 12च्या सेशनला मी हे शिकवणार आहे. आपला उद्या क्लास 12 वाजता राहणार आहे. तर औराची संपूर्ण माहिती, औरा क्लिन्झिंग प्रोसेस त्याचसोबत काही मनीमंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. उद्या दुपारी. ओके. आणि हां, आणखी एक महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे. वेळ झाला. उद्या आपला शक्तिपात राहणार आहे रेकी लेव्हल 1चं. शक्तिपात म्हणजे काय? तर जे मी तुम्हाला म्हटलं, की रेकीचं तुम्हाला वापर करता आलं पाहिजे. रेकी तुम्ही स्वतःला देऊ शकाल. उद्या 24 बॉडी पार्टला रेकी कशी द्यायची? म्हणजे ज्यांचं शक्तिपात झालं असतं, जे शक्तिपात घेतात त्यांनाच ही हीलिंग जी म्हणतो आपण, ती करता येतं. म्हणजे तुम्ही स्वतःचं इतरांचं करू शकत नाही कारण तेवढी क्षमता तुमच्यामध्ये नसतं. ते थर्ड आणि सेकंड आणि थर्ड लेव्हलला जेव्हा तुमचं शक्तिपात होतं, तेव्हा तुम्ही डिस्टन्सनी इतरांना हीलिंग देऊ शकता. पण फर्स्ट लेव्हलला तुम्ही तुमच्या पुरतं
म्हणजे खूप मोठ्या आजारांवर नाही करू शकत. काही छोटे-मोठे जसे तुमचं पाय दुखणं आहे, डोकं दुखणं आहे, हात दुखत आहे, अशा थोड्या छोट्या-मोठ्या दुखण्यावर तुम्ही रेकी स्वतःला देऊ शकता. सो हे म्हणजे जर शक्तिपात होईल, शक्तिपात तुमचं झालं, तर तुम्ही या गोष्टी करू शकता. उद्याच्या सेशनमध्ये आपण अन्न आणि पाण्याला चार्ज करायची प्रोसेस सुद्धा मी तुम्हाला दुपारच्या सेशनला शिकवणार आहे. तर उद्या सकाळचा जो सेशन राहणार आहे, सकाळी 7 वाजता सकाळच्या 7 वाजता रेकी लेव्हल 1च्या शक्तिपात राहणार आहे. कंपल्सरी काही नाही की तुम्ही रेकी लेव्हल 1च्या शक्तिपात घ्या. असं कंपल्सरी मला कोणालाच आणि मी कोणाला खूप फोर्स करत नाही की नाही तुम्हाला करायचेच आहे. तुम्हाला जर आतून वाटतं, तर तुम्ही त्या शक्तिपाताला उपस्थित राहाल आणि या शक्तिपाताची काही आपण फीस ठेवलेली आहे. का बरं? कारण जो देते म्हणजे काहीही जर तुम्हाला रेकी म्हणजे म्हणजे मी तुम्हाला अटोनमेंट करून देते आहे. त्याची मी काही दक्षिणा ठेवलेली आहे. कारण तुम्हाला त्याचा लाभ व्हायला पाहिजे यासाठी. कुठलाही एनर्जी म्हणजे एनर्जी जर एक्सचेंज करतो आहे तर काही घ्यायची असतं म्हणजे दक्षिणा काही घ्यायची असते. फ्रीमध्ये दिलं तर तुम्हालाही फायदा होत नाही, वरती एनर्जी सुद्धा पोहोचत नाही. आपण जर मंदिरामध्ये गेलो किंवा आपण पूजा केली तर तिथे पैसे टाकत असतो. टाकतो की नाही? कारण ती दक्षिणा म्हणून आपण देतो. तर ही सुद्धा मी तुम्हाला एनर्जी एक्सचेंज म्हणून ₹151 एनर्जी एक्सचेंज अशी ठेवलेली आहे. ज्यांनाही शक्तिपात घ्यायचं असेल, तर त्यांनी पे करायचं आहे आणि त्यांना मग पर्सनल लिंक पाठवली जाईल आणि त्यांचा शक्तिपात होईल. कंपल्सरी काही नाही. नाही तुम्हाला वाटेल की नाही मॅम कंपल्सरी केलेलं आहे असं काही नाही. उद्या शक्तिपातानंतर 24 बॉडी पार्टला तुम्ही हिलिंग कसं कराल? ते शक्तिपात झाल्याच्या लगेच तुम्हाला शिकवलं जाणार आहे. उद्या सकाळी 7 वाजता. माझा जो नंबर आहे, मी एक नंबर टाकेन तुम्हाला. अ, त्या नंबरवर तुम्हाला पे करायचं आहे आणि पे केल्यानंतर मला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट यासाठी, की त्या नंबरवर मग मला तुम्हाला पर्सनल लिंक पाठवावी लागेल उद्या सकाळी 7 वाजता. आणि शक्तिपात आपला एक 10 मिनिटाचा असतो आणि ज्यांचे हे व्हिडिओ बंद असतील त्यांचा तो शक्तिपात होत नाही. सो यासाठी काळे कपडे घालायचे नाही. ज्यांनी जर शक्तिपाताला अटेंड करत आहात, तर ब्लॅक कपडे घालायचे नाही आहे आणि 10 मिनिटं आपल्याला कुणीही डिस्टर्ब करणार नाही अशा जागेमध्ये बसायचं आहे आणि व्हिडिओ ऑन असणं कंपल्सरी आहे. ज्यांचा व्हिडिओ ऑफ असतो त्यांचा शक्तिपात होत नाही. ओके. सो 10 मिनिटाचा आपला शक्तिपात राहते. शक्तिपात झाल्यानंतर 24 बॉडी पार्टची हीलिंग कशी करायची, मी तुम्हाला उद्याच्या सकाळच्या सेशनमध्ये सांगणार आहे. ज्यांचे शक्तिपात होईल त्यांना ते 24 बॉडी पार्टला हीलिंग कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि उद्या 12च्या सेशनमध्ये आपण ऍक्टिव्हेशन करू. आपण उद्याच ऍक्टिव्हेशन प्रोसेस करू. कारण की ज्यांचे शक्तिपात होतो, त्यांना ती ऍक्टिव्हेशन आणि डेली करायची असतं ती. ओके. म्हणजे आपलं शक्तिपात ऍक्टिव्हेशन आणि 24 बॉडी पार्ट हिलिंग. 12व्या सेशनला आपलं काय करणार आहे उद्या दुपारी? औरा क्लिन्झिंग. औरा म्हणजे काय? आणि अन्न पाण्याला चार्ज कसं करायचं आहे? या सगळ्या गोष्टी उद्याच्या सेशनमध्ये उद्या होऊ शकते. एक 1.5 तासाचं सेशन आपलं राहील दुपारचा. ओके. म्हणून आपण 12 ते 1.5 पर्यंत घेणार आहोत. सो ज्यांनाही आता काही प्रश्न असतील तर ते मला विचारू शकता. किंवा आता 2 वाजलेलेच आहे. आपल्याला मग थांबावं लागेल. एनी क्वेश्चन? ओके. चला. भारती मॅम, बोलायचं आहे का? हा बोला. मॅम ही झेरॉक्स काढून आणलीये मी. तर मग हे फक्त नंबर लिहिलेलं द्यायचं का हे वरचं पण लिहावं लागतं? कशाचं? एंजल एंजल आपलं एंजल. हा. मॅम रेकी लेवल 1 ची बॅच मध्ये तुम्ही एंजलचं बोलत आहात. कुठे गेले? थांबा एक मिनिट. मॅम मी जे तुम्हाला स्विच वर्ड दिलेले आहे एंजल मध्ये, तर ते स्विच वर्ड फक्त लिहायचे हा. असतं, वरचे काही लिहायचं नसतं. बरं बरं, थँक्यू मॅडम. मी फक्त स्विच वर्ड लिहायचे आहे. ज्या प्रकारे तुम्हाला स्विच वर्ड दिलेले आहे तितके स्विच वर्ड तुम्हाला ड्रॉ करायचे आहे. बरं. वरचे काही लिहायचं नाही आहे. ओके. आणि काही असेल तर बरं तुम्हाला पर्सनल मेसेज करा. बरं, ओके. ओके ओके. चला. सो आपल्याला थांबावं लागेल आता. ज्यांनाही शक्तिपात घ्यायचा आहे तर त्यांनी पे करायचे आहे ₹151
आणि मला स्क्रीनशॉट पाठवणं कंपल्सरी आहे. ओके. चला. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेखी शक्ती आणि एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच.